राज्यसभेच्या जो आता निवडणूक आहे त्याच्यावर शिवसेनेकडून प्रवक्ते आपल्या ज्योतिताई वाघमारे यांचं नाव निश्चित झालेलं आहे. एकनाथ भाईंनी यांना संधी दिली आहे, काय सांगाल? आज शिवसेना पक्षाकडून शिवसेनेचे मुख्य नेते सर्वसामान्यांचे कैवारी तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नाहीतर भारतात आज घुमतोय, असे एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्योतिताई वाघमारे जे दलित समाजातनं सोलापूर शहरामध्ये एक सुशिक्षित महिला म्हणून ज्या डॉक्टर आहेत, प्राध्यापिका आहेत, त्यांनी शून्यातनं त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. अशा एका दलित भगिनींना खूप मोठी संधी एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली. खरं तर एकनाथजी शिंदे साहेब किती संवेदनशील आहेत, किती सर्वसामान्यांसाठी उभे राहतात, ह्याचे शेकडो उदाहरण आपल्याला याआधी बघायला मिळालेले आहेत. पण आज जे त्यांनी करून दाखवलंय ते या महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारं निर्णय त्यांनी केलेला आहे की ज्याच्या पाठीमागं कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नसताना, ज्याच्या मागं कोणताही धनशक्तीची कोणतीही गोष्ट नसताना, फक्त त्यांच्या कर्तृत्वाला न्याय देण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांनी केलंय. शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात अशा अनेक हिरे हुडकून काढले, त्यांना नगरसेवक पद दिली, त्यांना आमदार पद दिली आणि आज तर त्यांनी राज्यसभेवर ज्योतिताईंना न्याय देऊन खरं तर सोलापूरकरांना एक खूप मोठी भेट दिली आहे असं म्हणावं लागेल. ज्योतिताईंचा इतिहास तुम्हाला माहित आहे की एक सर्वसामान्य घरातनं मोची समाजातनं आलेली मुलगी, त्यांनी त्यांच्या खडतर कॉलेजच्या आयुष्यापासून त्यांनी त्यांच्या प्राध्यापक पदापर्यंत शिक्षण असेल आणि त्यांनी त्यांच्या वक्तृत्वावर जे काय स्वतः सरस्वती जिभेवर ठेवून जे कमवलं त्याचं हे मला वाटतं त्यांचं फलित आहे. त्यांचं 5 ते 6 भाषेवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रभुत्व आहे. ते इंग्लिश चांगलं बोलू शकतात, हिंदी चांगलं बोलू शकतात, तेलुगू असेल, कन्नड असेल, मराठी असेल, या सगळ्या गोष्टी ज्योतिताईंसाठी खूप जमेच्या ठरल्या आणि ज्योतिताईंना हा जो काही मान मिळालाय त्याच्यामुळं सोलापूर शहराची नाही तर सोलापूर जिल्ह्याची शिवसेना येणाऱ्या काळामध्ये प्रचंड ताकदीनं या महाराष्ट्रासोबत शिंदे साहेबांसोबत जाईल. आता आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांसोबत डॉक्टर ज्योतिताई या दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा नाहीतर देशाचा आवाज म्हणून आणि खास करून आपल्या सोलापूरकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं ते त्यांचं काम तिथं करतील आणि सोलापूरचा आवाज जो कायम दिल्लीमध्ये असायचा तिथं आज एका मोची समाजाच्या भगिनींचा आवाज या राज्यसभेच्या सभागृहामध्ये गुंजेल आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी ते काम करतील. मी शिंदे साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो की हे फक्त तुम्हीच करू शकता, तुमच्यातच ते करण्याची क्षमता आहे आणि हे पुन्हा एकदा तुम्ही महाराष्ट्राला दाखवलंय. कारण असे कुठलेही खरं तर निर्णय घ्यायचे असू द्या किंवा महत्वाचे निर्णय घ्यायचे असू द्या, तिथं त्यांनी कोणतीही गोष्ट बघितलेली नाही आहे. हे आदरणीय शिंदे साहेबांसाठी सल्यूट आहे, एवढंच मी सांगतो. प्रत्येकाची इच्छा असते, काही खासदार असतील, काही माजी मंत्री असतील, बऱ्याच लोकांना या पदाकरता ते सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते. पण शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे जे काही जमेच्या बाजू बघितलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. त्यांच्या जमेच्या बाजू ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या, म्हणजे त्या स्वतः डॉक्टर आहेत, ते प्राध्यापक आहेत आणि त्या दलित समाजातनं येणारी जी आमची मागासवर्गीय समाजातली जी भगिनी आहे तिचा खरतर प्रवास शिंदे साहेबांनी बघितला. एक झोपडपट्टीतल्या महिलेला शिंदे साहेब इतकं मोठं पद देऊ शकतात, हे शिंदे साहेबांचं वेगळंपण आहे. ज्योतिताई हे निमित्त आहेत. आज शिंदे साहेबांचं वेगळंपण काय आहे या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, हे आज अनेक बाकीच्या नेत्यांना सुद्धा हे शिंदे साहेबांनी जे करून दाखवले असेल त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा तोंडात बोट घातले असतील की शिंदे साहेब असं करू शकतात का. एवढ्या सर्वसामान्य घरातल्या महिलेला इतका मोठा मान की तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातले जी काही 7 लोकांची नावं येणार आहेत ती किती मोठी माणसं आहेत, त्यांचा राजकीय इतिहास किती मोठा आहे. त्याबरोबर त्या उंचीला ज्योतिताईंना नेऊन पोहोचवलेला आहे आणि ज्योतिताई ही बाबासाहेबांची, शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रेरित असलेली आमच्या चळवळीतली भगिनी आहे. ही नक्कीच महाराष्ट्राचं नाव रोशन करेल असा मला विश्वास आहे. Like, subscribe, click on the bell.